त्यांचे आभार मानतो की त्यांनी यादी सांगितलं आणि त्यांचे जे प्रश्नपत्र असतात त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आता मला वाटतं यादी सांगितलं बोलायला उभं राहिलं, परंतु सर्वांना हा इतिहास माहिती आहे. सर्वांना माहिती आहे की यादी सांगितलं हा फार जुना आहे. सगळ्या त्या इतिहासामध्ये पद्माकर फाळकेंची स्थापना केली. आम्ही त्यानंतर त्यांना जॉईन झालो आणि हा प्रवास परत चालू राहिला. आणि आता त्यानंतर आमच्याबरोबर म्हणजे काय म्हणतात ना हिंदीमध्ये कारवा चर्चा करा आणि वेगवेगळे कसे कलाकार येत गेले आणि या कलाकारामध्ये आमचे कोण कोण आहेत तर त्यांची मी थोडं ओळख करून देतो. अरुण कुलकर्णी, भाईसाहेब किशोर कुमार, त्यानंतर विजय सावळे साहेब, भाईसाहेब भूपेश, आम्हाला या लोकांचा अभिमान आहे. त्यानंतर मुकुंद पांडे, हेमंत कुमार, भाईसाहेब हेमंत कुमार, ज्योती चव्हाण देखील अलीकडे आमच्या जॉईन झाले आणि त्या बऱ्याच कार्यक्रमात आजकाल पुढे त्याचे कार्यक्रम ते. त्यानंतर ज्योती साळुंखे आणि आरती वाणी देखील आम्हाला अलीकडे जॉईन झालेले आहेत. आणि श्री शेट्टी साहेब आम्ही तुम्हाला मानतो कारण तुम्ही ह्या चित्रपट संगीताच्या बाबतीत मराठी आणि हिंदी चित्रपट संस्कृतीच्या बाबतीत तुम्ही एक रेडी रेग्युलर आहात. आमच्याकडे देखील असे रेडी रेग्युलर्स आहेत. आमच्याकडे देखील गुगल बघायची गरज नाही. गुगल आमच्या गुगल बाबाला विचारलं की लगेच ते सगळं माहिती सांगतात. जरा जरी एक जरी प्रश्न विचारला बाबा काय यायचं की आमच्याकडे आहे पद्माकर पाटील आहे, इक्बाल शेख आहे, त्यानंतर अनिल वाळिंबे साहेब आहेत आणि ढवळे साहेब आहेत, शेखर हसवले साहेब, ह्याच्याकडे खूप 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 माहिती आहे. त्यांच्याकडे खजिना आहे अक्षरशः माहितीचा. आणि ते कधी एक नुसतं जर आपण विचारलं बाबा ह्या सिनेमाच्या गाण्याचं काय सगळा इतिहास ते समोर मांडतील. एक मोहन पुरोहित राहिले. येस मी रेडी रेग्युलर आहे. मी तानसेन आहे, मी फक्त कानसेन आहे. त्यानंतर यादी संगीत क्लबचा बाहेरच्या गावातील रेडिओ श्रोता संघाशी देखील संबंध आहे आणि ज्यांच्याकडे हा खजिना आहे, जुन्या गाण्याचा खजिना आहे, त्यांच्याशी आमचा संपर्क आहे. याशिवाय इक्बाल शेख यांना तुम्ही ओळखत असाल की त्यांचे मित्र दिलीप कुमार आहे. दिलीप कुमार जेवत असताना ते दर 11 डिसेंबरला त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा द्यायला जायचे. हे सर्व सुरू आहे. त्यानंतर किरण शांताराम यांचं देखील आमच्या यादी संगीत बरोबर सखी आहेत. ते इकडं आले की आम्हाला आवर्जून भेटून जातात. आम्हाला इक्बाल शेख कोड कळलं नाही त्यांना त्याला असं इक्बाल भाई त्यानंतर देवानंद जेव्हा जिवंत असताना ते जेव्हा महाबळेश्वरला यायचे तेव्हा आम्हाला ते निमंत्रित करायचे आणि आमच्याकडे वेळ स्थिर ठेवायचे आणि आमचे सदस्य त्यांच्याकडे जायचे, इथेच गप्पा मारायचे. हा आमचा त्यावेळेचा क्रम होता, दिनक्रम होता. आणि एवढी माहिती मला वाटतं पुरेशी आहे. यानंतर मी स्नेहाला विनंती करतो की तिला पुढचा कार्यक्रम चालू करावा. आपले देवानंद ती नवीनच माहिती काढली. आता याच्या पुढची माहिती आणखी पुढच्या कार्यक्रमात. आता दीपलक्ष्मीचे चेअरमन श्री चिन्नी सर यांना विनंती करते त्यांनी आपली मनोगत व्यक्त करावे. यादी सिनेज संगीत क्लबला आम्ही हॉल देतो. मला वाटतंय मागची सातारकरांची नेतृत्व करतो. त्याचं कारण असं असतं की बरेच संस्था अशा असतात की ज्या सातारचं प्राईड म्हणून ओळखले जातात. 25-25 वर्ष, 30-30 वर्ष, 40-40 वर्ष त्या आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढं प्रवास त्यांचा चालू असतो. आपण म्हणतात ते बरोबर आहे. शेवटी काही वेळेला पिढी बदलत असते आणि त्याच्यामुळं काही वेगळी बदलणं हे महत्त्वाचं असतं. पण मला आनंद असा वाटतो की एका बाजून गुण पाडले एका ग्रुपचं नेतृत्व करत आहेत, एका बाजून विजय साबळे नेतृत्व करत आहेत, अरुण कुलकर्णी असतील. पण ही दोन्ही मंडळी इथं आहेत ही माझ्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. ही दोन्ही माझी आवडती मंडळी आहेत, विजय साबळे आणि मुकुंद पांडे. म्हणजे समजा हॉल द्यायचा असेल आणि दोघांना एकाच दिवशी मागितलं
तर मी म्हणजे ॲडजस्टमेंट करू आपण उदाहरणार्थ. त्याचं उदाहरण मी सांगेन की आता ग्रंथ महोत्सव गेली 25 वर्ष चालू आहे. आणि त्याने महाराष्ट्रामध्ये एक इतिहास केलेला आहे. वाचन चोरीला बळ दिला आहे. त्या ठिकाणी आपल्याला हिंदी गाण्यांची प्रचंड पुस्तकं मिळत असतात. पण एक वेळ अशी आली की आम्ही ज्या तारखा मागितल्या त्याच तारखा राष्ट्रवादी म्हणत नाही राष्ट्रवादी असं नाही, पण असं पुढे धरून की एका पक्षाच्या एका महिलेने 30 तारीख तेव्हा पालकमंत्री होते अजित पवारांनी कलेक्टरला फोन केला. तेव्हा रामास्वामी कलेक्टर होते की नाही या तारखा येणार द्यायच्या. पण रामास्वामी हे असं कलेक्टर होते व्यक्तिमत्व सुसंस्कृत व्यक्तिमत्व त्यांना मी कळत होतं. त्यांनी त्या ग्राउंडचे 2 भाग केले आणि आमची तारीख होती. आणि आश्चर्य वाटेल की त्यांचा कार्यक्रम 4 तास पण चालला नाही पहिल्या दिवशी, काही नंतर 4 दिवस चालला नाही. परंतु अशी जाण असणारी मंडळी प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. किंवा मला अजून आठवते की त्यांची जेव्हा बदली झाली मी भेटायला गेलो होतो. मला अजून असं वाटलं की त्यांनी आपल्या पत्नीला बाहेर बोलवलं आणि माझी विशेष ओळख करून. एवढंच नाही ते 4 वर्षापूर्वी एक कलेक्टर बदलले, माझी काही ओळख नव्हती. आणि ग्रंथ महोत्सवाला अतिशय कमी पैशामध्ये आम्ही कार्यक्रम करतो. स्पॉन्सर एक सुद्धा घेत नाही. तर मी त्यांना फोन केला की म्हणजे सर तुम्ही बोला त्यांच्याशी. तर म्हणजे जाऊन भेटा तुम्ही. सर नाही म्हणजे तुम्ही बोला. मला 500 मिनिटात बोला. त्यांना मी सांगितलंय ते तुमची वाट बघण्यात जावं. तर हे जे आहे हे संचित जे असतं हे सातारा शहरात संचित आहे. ग्रंथमहोत्सव काय माझा एकट्याचं नाही, परंतु अशी मंडळी ही फार महत्त्वाची असतात. त्याच्यामुळे हा हॉल जो आहे विशेषतः सर्व गोष्टीसाठी सगळ्यांना मोफत दिला जातो. म्हणजे ते काही कोणी मदत करते असं काही समजायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. या महिन्यापासून याच हॉलमध्ये 2 शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम होणार नाही. दीक्षित करणार नाही, प्रज्ञालाग्र करणार नाही. एका बाजूने मला असं वाटतं की आपण गाणी म्हणत असताना जो बेस आहे शास्त्रीय संगीताचा बेस आहे आपल्या हिंदू म्हणजे आपल्या भारताचं महत्त्वाचं जगामधलं जे जसं त्याला महत्त्व आहे त्या बेसकडे सुद्धा हळूहळू पिढी सरकलं पाहिजे. किंवा अगदी मला असं वाटतं की आपल्यातल्या मंडळी सुद्धा वय हे काही बंधन नसतं. म्हणजे मला आठवतं की राजेंद्र खेर यांचे वडील जे आहे नाही दुसरं नाव आहे, पण त्यांच्या वडिलांनी 81व्या वर्षी आपल्या मुलाचं बघून लिखाण चालू करणं आणि लोक 7 पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलं. त्यामुळे वयाचं बंधन नसतं हे मला नक्की जाणवतं. दुसरा आज महत्त्वाचं म्हणजे आपण जे म्हटलं की ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण केली त्यांचं त्या मला असं वाटतं की त्या सगळ्यांच्या म्हणजे कित्येक पिढ्याच्या विशेषतः संध्या शांताराम या आवडत्या कलाकार होत्या. त्यांचं जे वैशिष्ट्य म्हणजे 1932 सालचा जन्म म्हणजे त्यांना 94 जवळपास 94 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. पण व्ही शांताराम यांना त्यांची साथ दिली ती अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्या सावत्र मुलीची मुलाखत मी वाचत होतो. ते म्हटले की आम्हाला इतकं त्यांनी प्रेम दिलं, कारण संध्याला मुलगा मुलगी काही नव्हतं विशेषतः. त्याने आम्हाला एवढं प्रेम दिलं की व्ही शांताराम यांना त्यांच्या एक सेवा करत असताना अगदी हातावर सुद्धा त्यांनी त्यांचं ओमिटिंग असेल आणि काय असेल ते आणि शेवटपर्यंत सांभाळलं. एक आपण म्हटलं पाहिजे की शेवटी मोठ्या माणसांना सांभाळायला जेव्हा एखादी स्त्री पुढे येते तेव्हा ती त्या मोठ्या माणसाच्या माध्यमातून वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करून घेत असते. जसं आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या उतार वयामध्ये त्यांचे असिस्टंट म्हणून गेलेल्या त्यांनी त्यांच्याशी लग्न केलं आणि त्याला माहीत होतं की आजारी आहे, त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, पण त्यांना माहिती होतं की हे काय ते करतील समाजासाठी देशासाठी ते महत्त्वाचं आहे. हे संध्याच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. 2 के 12 हा चित्रपट आपल्याला सर्वांना माहिती आहे. जो औंधच्या राजांनी जे ओपन तुरुंग ठेवलेला होता त्याच्यावरचा तो चित्रपट आहे. परंतु मला अजून सुद्धा म्हणजे आमच्यासारख्या पिढीच्या पुढच्या पिढीला सुद्धा संध्याचं जेव्हा आपण काम बघतो संध्या शांताराम यांचं तेव्हा आपल्याला अतिशय त्याचं महत्त्व वाटतं. आज या ठिकाणी सुरेखा शिजोळ प्रमुख म्हणून उपस्थित आहेत, इक्बाल शेख आहेत आणि विजय साबळे आहेत, आमचे मित्र मोहन राजपुरोहित आहेत, मुकुंद पांडे आहेत, पाटील आहेत, अरुणजी आहेत, इक्बाल शेख पण आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. मला असं वाटतं की
संगीत हा अतिशय महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा पुणे बुक फेअर म्हणून जे आहे तर मागच्या वर्षीपासून त्याचं आमची मासापरचं कारभार आमच्याकडे आला, तर मी आग्रहाने त्यांना यावर्षी कराओकेचा कार्यक्रम त्या ठेवायला लावलेला आहे. तो कार्यक्रम 2 तारखेला ते विजय साबळे सादर करणार सातारा टाळ्यावाजून त्यांचं आपण स्वागत करू. दरवर्षी आता एक तरी कराओकेचा कार्यक्रम त्याच्यामध्ये पुण्यामध्ये होईल आणि शक्यतो सातारकरांना कशी संधी देता येईल, आणि शेवटी आपण आपल्या माणसाला संधी देणं हे आपलं काम असतं. मी सध्या सिरियल बघतो आणि मला करायला उभं घेतो. म्हणजे प्रत्येकाचा मुलगा मुलगी नातू पुढची सगळी पिढी सिरियलमध्ये येते आणि त्यावेळेला विशेषतः असं लक्षात येतं की अरे ह्याच्यातली ही माणसं किती चांगली काम करू शकत असते, पण त्यांना काम करायला मिळत नाही. परंतु आपण मात्र निस्पृहपणे सगळ्यांना संधी देत राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा मी यादे सिने संगीत क्लबचे विशेषतः आभार एवढ्यासाठी मानतो की नवीन पिढी आलेली आहे. पाहिजे होते आमचे जवळचे आहेत आलेली. म्हणजे कसं काय वेळेला आपल्याला काय वर्ष सुद्धा गाठ पडत नाही, पण लगेच कळते जवळचे आहेत तिथे. तर ही सगळी मंडळी घेऊन तुम्ही अरुण कुलकर्णी काम करतात त्याबद्दल कौतुक आहे. अरुण कुलकर्णी एकदा यादे सिने संगीत क्लबसाठी टाळ्यामध्ये करले, कारण मी बघतो की धडपड करणारा तरुण तुमच्याकडे बहुतेक होत आहे, मला माहित नाही. पण मागच्या महिन्यामध्ये त्यांना आम्ही तारीख देऊ शकलो नाही, पण या महिन्यात लगेच आम्हाला देता आली. आपण कधीही सांगा ही तारीख आपल्या तारीख मिळेल. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि सुलभ अशा वेळेनंतर होतो काय म्हणतो. नमस्कार. स्टेजवरील उपस्थित सर्व मान्यवर आणि तसेच सर्व रसिक गायक रसिक श्रोते, आज या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम आहे. नेहमीच या कार्यक्रमाला या ठिकाणी मी येते. आताच चिटणीस सर म्हणाले की हा जो हॉल आहे हा हॉल सगळ्यांसाठीच त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यावर एक गोष्ट आठवली मला की कालच सरांचा एक मी लेख वाचला, चिटणीस सरांचा. चिटणीस सर लेखक खूप मोठे आहेत, त्याचबरोबर अनेक शाळाही चालवतात, अनेक गोष्टी ते नेहमीच समाजासाठी करत असतात. काल त्यांचा एक लेख वाचला की 9/11 ज्या वेळेला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती ज्या वेळेला दहशतवादी हल्ला झाला आणि तो हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी काही व्यक्ती अशा होत्या की इतरांसाठी मदत करणाऱ्या, समोर मृत्यू दिसत होता त्यांना की आपण ज्या वेळेला मदत करायला या लोकांना जाणार आहे त्यावेळेला आपलं सुद्धा काही खरं नाही, परंतु जगामध्ये अजून सुद्धा काही चांगली माणसं असतात या गोष्टीवरती विश्वास ठेवणारी ही घटना आहे. आणि त्या ठिकाणी या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती ज्या वेळेला हल्ला झाला, इमारतीनं पेट घेतला, बॉम्बस्फोट झाला, त्यावेळेला त्यातली काही व्यक्ती अशा होत्या की त्यांना वेगळ्या जिन्याने जाण्याचा मार्ग माहीत होता आणि अनेक लोकांना त्यांनी बाहेर काढलं. त्यावेळेला एक व्यक्ती अशी होती अमेरिकन की त्यांनी आपल्या पत्नीला वगैरे सगळ्यांना बाहेर काढलं. त्यावेळेला पत्नी म्हणाली की माझ्याबरोबर तुम्ही पण चला, पण त्यावेळेला ती व्यक्ती आली नाही की मला या इमारतीतला वेगळा रस्ता माहिती आहे, मला इतरांनाही काढायची जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि त्यावेळेला त्यांनी अनेक व्यक्तींचा प्राण वाचवला. त्यानंतर त्या पत्नीचे जे ती व्यक्ती होती ती व्यक्तीचा पुन्हा पत्ताच लागला नाही, म्हणजे त्या ठिकाणी ती शहीद झाली. बघा की ज्या वेळेला ती जी व्यक्ती आहे त्या नक्कीच त्या व्यक्तीवरती कुठले तरी चांगले संस्कार, चांगल्या विचारांचे त्या ठिकाणी झाले असणार आहे, त्यामुळेच त्या व्यक्तीला या ठिकाणी मदत करण्याची भावना निर्माण झाली. त्याचप्रमाणे श्री चिटणीस सर आणि अनेक लोक असे आपल्या समाजामध्ये आहेत, आपल्या सातारमध्ये चिटणीस सर जे आहेत यांचा अभिमान वाटावा असे हे काम आहे. ते सुद्धा या ठिकाणी या सभागृहाच्या माध्यमातून प्रत्येका या ठिकाणी चांगल्या विचारांची पेरणी करत आहेत. ज्या वेळेला चांगले विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण होतील, चांगल्या विचारांची पेरणी होईल, त्यांच्या मनाची मशागत करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. मग ते गाण्यांच्या माध्यमातून असू द्या, वेगवेगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून असू द्या, असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. आता तर त्यांनी सांगितलं की शास्त्रीय संगीताचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे, जो शास्त्रीय संगीत आपल्या संगीताचा पाया आहे, ज्याचा सामवेदामध्ये उल्लेख आहे 4 वेदांमधला. म्हणजे हे संगीत जे आहे ते सामवेदावरती आधारित आहे आणि ते सुद्धा लोकांना शास्त्रीय संगीताची सुद्धा आवड निर्माण झाली पाहिजे आणि यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. खरोखरच या ठिकाणी हे जे सभागृह आहे
हे सभागृह चांगल्या विचारांची पेरणी करून चांगले विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण करून एक चांगला नागरिक आपल्या सातारमधला निर्माण झाला पाहिजे ही त्यांची धडपड या ठिकाणी दिसून येते. आणि साबळे सर जे आहेत ते पुण्याला कार्यक्रम सादर करणार आहेत. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. या ठिकाणी स्टेजवरती मुकुंद पांडे सर साबळे सर आणि या ठिकाणी समोर असणाऱ्या अरुण कुलकर्णी सर अनेक गायकांची मी गाणी ऐकलेली आहेत. या सर्वांचीच गाणी या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम असणार आहे आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये ही सुनेरी यादे हा जो कार्यक्रम आहे याने सगळ्यांचं मन प्रफुल्लित होणार आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. सर नेहमीच या ठिकाणी मला बोलवतात, त्यामुळे अनेक लोकांशी माझा संपर्क येतोय आणि ती लोक माहीत होत आहेत, चांगले विचार मलाही मिळत आहेत आणि त्यामुळं मी या ठिकाणी आयोजकांचे आणि जगदीश सरांचे खूप मनापासून आभार मानते आणि थांबते.